नमस्कार. आज 15 मे 2024 आणि येणाऱ्या दिवसामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे. त्याचं पुढे चक्रीवादळामध्ये रूपांतर होईल का? आणि त्यानंतर मान्सूनसाठी अंदमानमध्ये वातावरण अनुकूल आहे, अशा प्रकारची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत. तर मागच्या वर्षी जो मान्सून आलेला होता, तर तो जवळपास 19 मेच्या आसपास अंदमानच्या समुद्रामध्ये आलेला होता आणि त्याची जी नॉर्मल तारीख आहे तर 22 मे ही आहे. म्हणजेच याच्या आसपास 1-2 दिवस मागं पुढं तो कधीही येऊ शकतो. 2-3 दिवसाच्या फरकाचा खूप मोठा काही विशेष फरक नाही. आणि तिथून पुढे त्याची वाटचाल जी आहे तर बंगालचा उपसागर आणि नंतर संपूर्ण देशामध्ये प्रसार होत असतो. तर यावर्षीची स्थिती बघितली तर या ठिकाणी चांगल्यापैकी वातावरण अनुकूल आहे आणि हवामान विभागाने कळवलेलं आहे की 19 तारखेला अंदमानमध्ये आणि त्याच्या बेटावरती मान्सून येण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारची हवामान विभागाची माहिती ही देखील चांगलीच आनंदाची बातमी आहे. आणि हा जो मान्सून असेल तर तिथून पुढे बंगालचा उपसागर, मग केरळ, महाराष्ट्राचा दक्षिणेकडील विभाग आणि मग अंतर्गत विभाग आणि बाकी संपूर्ण देशामध्ये जात असतो. आणि खूप मोठा हा प्रवास आहे. यामध्ये मान्सून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टी किंवा पाऊस देखील या ठिकाणी वाढत नाही. भरपूर काही याचे टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यामध्ये त्याची प्रगती ही होत असते. कधी-कधी मान्सून अडखळत देखील असतो, पुढे सरकत नाही. केरळ नाही तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील विभाग म्हणजेच तळकोकणात येऊन देखील मान्सून लवकर पुढे जात नसतो. सिंधुदुर्गपर्यंत येऊन थांबत असतो. असं अनेक वेळेस झालेलं आहे. आणि संपूर्ण देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जरी मान्सून पोहोचलाच तर सगळीकडे चांगलाच पाऊस होतो असंही नसतं. त्यामुळे शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे पाऊस होणं. मान्सून केव्हा येतो, केव्हा जातो याच्या माहितीसह पाऊस देखील चांगलं होणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण आपल्या मान्सूनमधील पावसाच्या तारखा 25 एप्रिलला दिलेल्या आहेत. कोणत्या महिन्यामध्ये पाऊस कसा राहील, केव्हा वाढेल, केव्हा कमी होईल, तर ते बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून आपण बघू शकता. मान्सून 29 नोव्हेंबरला दिलेला आहे. तर या ठिकाणी एक हवेची चक्राकार स्थिती आहे आणि याचं पुढं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होईल आणि त्यानंतर त्याची तीव्रता अजून वाढून चक्रीवादळाच्या पहिल्या स्टेजपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. खूप मोठं चक्रीवादळ बनेल अशी शक्यता या ठिकाणी नाही, परंतु तरी देखील तीव्र सिस्टीम या ठिकाणी बनेल आणि म्यानमारच्या दक्षिणेकडील विभागामध्ये याचा जाण्याचा अंदाज आहे. अशापैकी एक छोटीशी माहिती आहे. आणि जसं जसं वेळ पुढे जाईल, मान्सून कुठे आला, कुठपर्यंत आला, महाराष्ट्रामध्ये पाऊस केव्हा वाढेल, पावसाच्या तारखा, पेरणीच्या तारखा या संपूर्ण जी माहिती असेल तर वारंवार आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल, जेणेकरून आपल्याला आपल्या शेती कामाचं नियोजन देखील योग्य प्रकारे करता येईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेलं असणं गरजेचं आहे. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.